चला वेलकम बॅक. आपण वेस्टर्न कप 2025 पाहतोय. पहिल्या 2 मॅचेस संपले. आता तिसऱ्या मॅचला होते सुरुवात. संघ फादर सुद्धा त्यांच्या जोडीने आहेत आणि या दोन्ही टीमसाठी आता हा मॅच जिंकायचा आहे. हा मॅच जर जिंकणार तर या टुर्नामेंटमध्ये तुम्ही टिकणार. तर महत्वाचा मॅच. टेन्स द कॉल. गिरीश याने टॉस जिंकलाय. गिरीश ते नक्कीच आपल्या निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. पण हा महत्वाचा मॅच आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा देताना आज आयुष्यामध्ये वावरताना सुद्धा आशीर्वादाची गरज असते, बेस्ट ऑफ लकची गरज असते आणि तोच बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. एका बाजूला पापडी, एका बाजूला टीम गिरीजचा संघ आहे आणि दोन्ही संघांना आपण सुद्धा देऊया बेस्ट ऑफ लक. ऑल द बेस्ट. सेंट मायकल चर्च प्रेझेंट्स वेस्टर्न कप 2025 अर्थात इंटर पॅरिश वुमन क्रिकेट टुर्नामेंट 2025 जे आपण कालपासून एन्जॉय करतायत. आता हा लीग स्टेज मधला शेवटचा मॅच आहे. जे काल आपण 9 संघाने खेळताना पाहिलं. आज 3 संघ खेळले, 3 टीम खेळल्या. पूर्ण स्पर्धेमध्ये 12 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते आणि त्याच्यामधले 6 संघ जे क्वालिफाय झालेत. 2 संघापैकी 1 संघ क्वालिफाय झालाय. याच्या अगोदर आपण रमेदीच्या टीमला पाहिलं. 2 विजयानं 2 सामन्यामध्ये विक्ट्री संपादित करून तोही क्वालिफाय झालाय. आता या होणाऱ्या सामन्यामध्ये एका बाजूला पापडी, दुसऱ्या बाजूला गिरीज, या 2 संघामध्ये एक जो संघ क्वालिफाय होईल तो सुपर 8 मध्ये जाणार आहे. 7 संघ आपण पाहिलेत. 8वा संघ त्यांना कोणता जॉईंट होतोय, रमेदी की पापडी, ते आपण थोड्या सौदीमध्ये पाहणार आहोत. पण ही स्पर्धा जसं याचं आयोजन नियोजन केलं गेलं, फार मोठं मेहनत ऑर्गनायझिंग कमिटीची आहे. जे आयोजक म्हणून आहेत, जे या संपूर्ण स्पर्धेला आयोजन करताना नियोजन करताना प्रचंड मेहनत त्यांची लाभलेली होती. त्यांच्या जोडीला स्पॉन्सरची देखील तितकीच भूमिका होती, कारण स्पॉन्सरशिवाय पुढे जाणं शक्य नसतं. त्याच्यानंतर मैदान उपलब्धता असेल, ज्या आपल्या सेंट मायकल चर्चच्या या आवारामध्ये, या प्रांगणामध्ये आपण ही स्पर्धा जी आपण खेळतायत ते सुद्धा आपल्याला उपलब्ध करून दिलं. त्याच्यामुळे वुमेन्स क्रिकेटला पुढे जाण्याचं काम आता बऱ्याच वेळा आपण ऐकतो, महिला सशक्तीकरण, महिला सबलीकरण, वुमेन्स एम्पॉवर, पण आता वुमेन्स क्रिकेटला खऱ्या अर्थानं प्रोत्साहन देण्याचं काम या स्पर्धेच्या निमित्तानं झालंय. आता एक संघ जो क्वालिफाय होणार आहे, दोन्ही टीमने चर्चा केले. पापडीलाही माहिती आहे ही आपल्याला संधी आहे, ही आपल्याला जी मौका मिळाला आहे याच्यावरती आपल्याला चांगलं खेळायचं आहे. दुसऱ्या बाजूला गिरीजचा संघ देखील चर्चा करतोय की इथे जिंकलात तर टॉप 8 मध्ये, सुपर 8 मध्ये जाण्याची संधी तुम्हाला मिळू शकेल. थोडासा अवधी आहे. पुन्हा एकदा येऊया या वेस्टर्न कप 2025 मध्ये. सुरू होतो. हार्दिक शुभेच्छा देऊया. टॉस जिंकला होता गिरीजच्या संघानं. दे वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि आता पापडीचा संघ फिल्डिंग करणार आहेत. काल आमच्या जोडीनं मृदुल यांचा आवाज देखील आपण ऐकला होता. आज देखील कमेंट्री बॉक्समध्ये ते जॉईन झालेत. पाटील नेटवर्कची टीम तर रेडीच आहे. हा महत्वाचा मॅच आहे. त्या गाड्यांचा आवाज होईल, गजर होईल आणि त्यानंतर या क्वालिफाईड वाला मॅच आहे. इथे जिंकणार तो टिकणार. हा क्वालिफाईड वाला मॅच आहे. तुमची क्वालिटी दाखवा, तुमच्यामधली स्पेशालिटी दाखवा, तर तुम्ही सुपर 8 मध्ये जाणार. बाहेरच्या वेळेला
परिस्थितीमध्ये दोन संघ आहेत आणि येथून होणारा तो प्रयत्न खऱ्या अर्थानं पराकोटीचा असेल. चला, अतिरिक्त खेळाडू कृपया करून आमच्या कॉम्बॉक्सच्या दिशेने पाठवायचं दोन्ही संघ, जेणेकरून कोणत्याही प्रकारची टेक्निकल टीमला अडचण येणार नाही याची देखील काळजी घ्या. बाईकच्या रूपाने धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट आहे, पंच यावेळेला निर्णय फेटाळून लावतात. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना आता 1.1 चेंडूंचा खेळ. धावफलकावर आतापर्यंत 21. एक तर बरं आहे, म्हणजे जिच्या बॅटमध्ये धावांचा थोडासा पाऊस पडलाय. असं पाऊस नाहीये, कारण पाऊस भरपूर पडतोय, पण धावांचा पाऊस पडलाय बघा. जिच्या बॅटमधनं धावांचा पाऊस पडलाय तिचं स्ट्राईक वरती राहणं गरजेचं आहे. आणि नुसतं स्ट्राईक वरती नाही आलंय, तिने एरियल रूटनं स्ट्राईक केलंय. म्हणजे एअर स्ट्राईक म्हणतात, पण हा एरियल रूटनं स्ट्राईक झालाय आणि चेंडूला समोर पाठवलंय ते सिक्सरनं. रन पाहिजे सिरनाय स्ट्रायकर एंडला. पाठीमागे गेला, आता थोडंसं सन्मानजनक केलं. 1 रन पूर्ण. आणि बऱ्याच जरा खेळाडू पाहिले ना, तर चेहऱ्यावरती स्मित असते, कारण ही संधी त्यांना मिळाली होती. स्माईल आहे, ऑर्गनायझिंग कमिटी देखील खुश आहे, कारण जो प्रयत्न कदाचित त्यांनी केला होता तो सक्सेस होता ना, या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय. नक्कीच सक्सेस आहे. कालचा दिवस देखील अतिशय चांगल्यारीत्या पार पडला. आजचा दिवस देखील त्याचप्रमाणे आपण पाहतोय. यावेळेला काय बॅकफूट लावून पॉवर हिटिंग आहे, एक तेरी आहे तो एक मेरी वे. दोन सलामीर फलंदाज आता त्या प्रकारची फलंदाजी करत आहेत, त्या प्रकारचं आता लहरामध्ये आहेत. आतापर्यंत धावफलकावर आपण पाहायला गेलं तर 35 आहेत. 1.3 चेंडूंचा खेळ, 35 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात केली. 2 सलामीर फलंदाज. यावेळेला प्रयत्न होता परंतु पंचांचा डिसिजन 4 धावा असतील. पंच यस. फोर रन कर, हाताला लागून चेंडू निघून गेला, त्याच्यामुळे हा चौकार आहे. 4 रन. यावेळेला पुन्हा एकदा मिस्टेक झाली. 2 रन. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. चांगलं क्षेत्ररक्षण. डिक्लेअर झोन मध्ये सिंगल धाव. पंचांचा डिसिजन. यावेळेला 2 धावा. यस, पंच यावेळेला डिसिजन देतात. 2 धावेने 2 पहिल्या षटकांचा खेळ, ज्या ठिकाणी धावफलकावर आतापर्यंत आपण पाहतोय 43 धावा पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. तुम्हाला बॉलर आणायचा आहे, योग्य गोलंदाज तुम्हाला बॉलर आणायचा आहे, योग्य गोलंदाज निवडायचा आहे, योग्य प्लेअर या 3ऱ्या ओव्हरसाठी घ्यायचा आहे. जी जोडी जमले ना ती तोडायची आहे. पण नाही तोडता येणार, कारण ज्या आत्मविश्वासानं, ज्या कॉन्फिडन्सनं बॅटिंग चालले ना, की मला का प्रमोट केलं, ॲज अ ओपनर मी का आलोय, ॲज अ लीड मी का करतोय, आणि त्याच प्रात्यक्षिक या खेळामध्ये दिसतंय बघा. तेच आहे, तीच आक्रमकता आहे. अटॅकिंग एका पाठोपाठ एक 2 षटकार. नक्कीच लगातारचे 2 षटकार आता समोरच्या संघासाठी, नक्कीच पापडी संघासाठी आता डोकंदुखी वाढले. ज्या प्रकारची पार्टनरशिप आतापर्यंत बिल्ड होते, 2 खेळाडू यावेळेला डाऊन द ग्राउंड होते. चांगली फटकेबाजी ते कॅल्क्युलेशनने खेळल्या जाते. ते फटकेबाजी देखील 2 खेळाडूंना खऱ्या अर्थानं माहिती आहे. 2 षटकार आणि त्यानंतर लिमिट आहे. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं होतं, खेळाडू फलंदाज पहिले 2 षटकार आणि त्यानंतर मग डाऊन द ग्राउंड खेळण्याची सुरुवात करतात, आणि तो प्रयत्न या ठिकाणी सेरेनाचा होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण एका हाताने अडवलं जातं. पंच यावेळेला डिसिजन देतील. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. धावफलकावर 57 आहे. जसं तुम्ही उल्लेख केला बाबा, कालच्या दिवसामध्ये प्रत्येकानं मॅच पाहिल्यात, प्रत्येकानं यूट्यूबवरती मॅच पाहिल्यात, त्यामुळे आज पूर्ण अभ्यासनिशी आल्यात, पूर्ण तयारीनिशी टीम दाखल झाल्यात की पहिलं 2 सिक्सर लगावायचे, त्याच्यानंतर काय करायचं आहे. वनडी 1 रन डिक्लेअर झोनमध्ये जातोय. म्हणजे जो पाटील नेटवर्कनं कदाचित यूट्यूबवरती जे लाईव्ह टेलिकास्ट केले ना, त्याचा फायदा प्लेअरलाही झालाय, कारण ते प्लेअर आता त्याचा अभ्यास करून आलेत, बघून आलेत की कसं खेळायचं आहे. हा फायदा असतो चांगल्या नेटवर्कचा, चांगल्या ब्रॉडकास्टिंगचा, आणि तेच पाटील नेटवर्कने केलेले आहेत. ओव्हर संपलाय तिसऱ्या ओव्हर नंतर स्कोरवरती नजर टाकूया. स्कोर झालाय 59. 59 धावा झालेले आहेत. अजून 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. टीम गिरीज विचार करतोय 6 मध्ये 12 बनवायच्या, 6 मध्ये 15 बनवायच्या.
की बाबा 6 मध्ये बघूया 20 बनतात का. आणि शेवटचं षटक आता पुन्हा एकदा पापडी टीम कडनं बॉलिंग मार्कवरती. नक्कीच पहिल्या 18 चेंडूंचा खेळ एक्स्ट्रा खेळाडू प्लीज पापडी संघ आपण असेल तर पाठवा. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ 59 धावा धावफलकावर येत असताना आपण पाहतोय कालचा दिवस ज्या ठिकाणी पहिला ग्रुप बी ज्या ठिकाणी माणिकपूर बी चा संघ, त्यानंतर पालेचा संघ आपण पाहिला, त्यानंतर माणिकपूर ए संघ ग्रुप सी मधून वन साइड चांगला खेळ दर्शवला. आजच्या दिवसातील आपण पाहतोय ग्रुप डी ज्या ठिकाणी गिरीज विपक्ष पापडी असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गिरीज एकीकडे आतापर्यंत पहिल्या चांगली सुरुवात आहे, पुन्हा एकदा हवाई फायर आहे, जातोय चेंडू सीमारेखा पार, षटकार. पार्टनरशिप बघा जसा सेरेनाचा खेळ पाहिला, आता त्याची जोडीदार देखील त्याच रंगामध्ये आलेत. एक म्हण आहे बघा हिंदीमध्ये, खरबुजे को देख के खरबुजा रंग बदलता है, तसा आता रंग बदललाय. आपली सहकारी, आपले जोडीदार, आपला पार्टनर, आपला जोडीवाला खेळाडू चांगला खेळतोय, मग त्याला तितकीच साथ द्या, तितकीच तोलामोलाची जोड द्या. वाईट बॉल आता दबाव जाणवतोय, प्रेशर जाणवतोय बॉलिंग वरती. एक रन एक धाव महत्वाची आहेत. ओ नो नो नो, अंपायरने देखील सांगितलं होतं का नो चेंडू आहे, पण त्याचा फायदा उचलू शकले नाहीयेत. 1+1 2 रन. एस 2 धावेने धावफलक आता 75 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा तो जणू काही ऍक्शन रिप्ले आहे की काय, परंतु यावेळेला 1+1 पुन्हा एकदा 2 धावा धावफलकामध्ये अतिरिक्त धावेने धावफलक आता बढवलं जात आहे. खऱ्या अर्थानं 77 धावा धावफलकावर अजून देखील येणारे 4 चेंडूंचा खेळ बाकी. 2 सलामीवर फलंदाज आहेत सर, एकीकडे रुत आहे, दुसरीकडे आपण पाहतोय सॅरीना. 2 खेळाडू त्या प्रकारचा खेळ दर्शवतात. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण यंगस्टर खेळाडू आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फिल्डिंग महत्वाची आहे. कालच्या दिवसामध्ये पण आपण बघितलं होतं फिल्डिंग क्षेत्र किती महत्वाचं आहे. हा फटका जरूर खेळ आहे. स्टेप आउट आहे, त्यामुळे स्कोर नाहीये, रन नाहीये, ही स्टेप आउट आहेत, कारण तुम्ही क्रीज मध्ये खेळायचं आहे. येस 4 चेंडूंचा खेळ 78 धावा धावफलकावर स्टेप आउट. खऱ्या अर्थानं अंडरआर्म क्रिकेट हे प्रत्येक गोष्टीमध्ये आज डिसिप्लिन आलंय. अंडरआर्म क्रिकेटचा नक्कीच जो उल्लेख करावा असा वाटतोय. आज अंडरआर्म क्रिकेट पासून अनेक मोठमोठे खेळाडू, आज वसई तालुक्यातून अंडरआर्म क्रिकेट पासून त्याची सुरुवात आपण द मुंबई रणजीपट्टू विनायक भोईरला पाहिला, त्यानंतर द बाहुबली ऑफ इंडियन टेनिस क्रिकेट सुमित ढेकळेला पाहिला, आपल्या चरणाला नगरीतील प्रशांत घरत यांना पाहिला. अंडरआर्म क्रिकेट पासून त्याची सुरुवात होती सर, परंतु आज आपण पाहायला गेलं तर 7 समुद्रापलीकडे हाच आपल्या वसई तालुक्याचं नाव. अंडरआर्म क्रिकेट पासून त्याची सुरुवात आणि आज अगदी आखाती देशांपर्यंत ही प्रवास राहिलाय. अतिरिक्त धावा येतात, अतिरिक्त धावेने आता धावफलक बढवलं जातं. आतापर्यंत 80 धावा. येणारे 4 चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, पण हे षटक लांब लचक आहे. इतकं लांब लचक आहेत ना, एखाद्या आपण ज्यावेळेला फाटकावरती उभं राहतो, मालगाडी येते 50 डब्याची, 52 डब्याची, 55 डब्याची, ती मालगाडी पास होत नाहीये. तसं हे लांब लचक षटक आहे. त्या मालगाडीसारखं हे संपण्याचं नाव घेत नाहीये. तसं आहे बघा, मी म्हटलं ना, ती 50 डब्याची, 52 डब्याची, 60 डब्याची जशी मालगाडी पास होते ना, तसं आता ते चालू आहे. हे षटक संपण्याचं नाव घेत नाही. एक चांगला उल्लेख तुम्ही केला, वसईच्या नगरीमधनं काही टेनिस क्रिकेट आले, पण याच भूमीतला वसईचा रॉस्टन डायसला विसरू चालणार नाही. याच भूमीतला आज बघितलं तर मुंबई रणजी क्रिकेटमध्ये तो खेळतोय. IPL मध्ये 2013ला दिल्लीच्या संघाने त्याला खेळलं होतं. म्हणजे इथून जर थोडंसं पुढे गेलं ना, सेंट ऑगस्टिन स्कूल आहे, तिथेच आपलं शालेय जीवन जगल्यानंतर आज रॉस्टन डायस या वसईच्या मातीतलाच खेळाडू आज मुंबई क्रिकेटमध्ये, भारतीय क्रिकेटमध्ये आपलं नाव करतोय. तोही अभिमानाचा क्षण या वसईकरण आहे. नक्कीच रॉस्टन डायस सारखे खेळाडू आपण पाहतोय मुंबई रणजीपट्टू, अनेक मोठमोठे खेळाडू ह्या वसई तालुक्यानं दिला. आणि हाच प्रयत्न, खऱ्या अर्थानं हाच प्रयत्न आज आपण पाहतोय संत मायकल चर्च प्रेझेंट वेल्सपून कप 2025च्या वतीनं आज महिलांना एक वेगळं प्राधान्य दिलं जात आहे. आणि एक भव्य दिव्य असे तब्बल 12 संघ आणि एक शिस्तबद्ध पद्धतीने खेळत असताना आपण पाहिलं. कालचा पहिला दिवस, आज दुसरा दिवस, खऱ्या अर्थानं अंतिम दिवस, शेवटचा दिवस, ग्रँड फिनालेचा दिवस, सुपर संडेचा दिवस आहे. आणि त्या सुपर संडे मध्ये आजच्या दिवसातील तिसरा सामना आपण पाहतोय. एकीकडे पापडी संघ आहे तर दुसरीकडे गिरीजचा संघ पाहतोय. यस पंचांचा डिसिजन
नो प्लस 1 आहे. दोन टोटल 3 आहेत. येस 89 89 धावा ह्या धावफलकावर आहेत. नो प्लस 1. आता गोलंदाजाला खऱ्या अर्थाने विचार करावा लागेल, थोडासा वेळ घ्यावा लागेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा कान मंत्र देण्यासाठी यावेळेला खेळाडू येत आहेत. धावफलकावर 91 91 धावा धावफलकावर येत आहेत. अजून देखील येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी. थोडंसं नक्कीच गोलंदाजाचं डोकं दुखतंय यावेळेला म्हणावं लागेल, कारण अतिरिक्त धावा इतक्या प्रमाणात आल्यात ना. येणारा चेंडू यावेळेला डाऊन द ग्राउंड सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. 92. अशा वेळेला काय सांगायचं, स्वतःला बाबा मागे काय झालं ते जास्त विचार करू नका, ऑन प्रेझेंट राहा. पुढे जायचं आहे, जर हे षटक पूर्ण करायचं आहे, एक चांगला चेंडू हाताळायचा आहे. एक चांगला चेंडू हाताळाय. समोर फिल्डिंग ही तितकीच चांगली झाली. 2 रन ऍड होतील स्कोरबोर्ड मध्ये. या 2 रन स्कोर जाऊन पोचलाय तो आता. 94 95 धावांचं लक्ष गाठायचं आहे. 94 धावा पूर्ण केल्या. 37 धावांची खेळी रुथ ऑडविन लोपेस यांनी खेळली, तर सेरेनाची कामगिरी 43 रन त्यांनी देखील केलेले आहेत. महत्वाचा मॅच पुन्हा एकदा सुरू होतोय. हा लीग स्टेज मधला शेवटचा मॅच आहे. ही इनिंग आहे. त्याच्यानंतर क्वार्टर फायनल अर्थात सुपर 8 ला सुरुवात होणार आहे. क्वार्टर फायनलच्या मॅचला सुरुवात होणार आहे. क्वार्टर फायनलचं शेड्यूल कसं असणार आहे तेही आपल्यापर्यंत येणार आहे, कारण जे ग्रुपमध्ये ज्यांनी टॉप केलेले आहेत, ज्यांनी 2-2 सामने जिंकलेले आहेत, त्या इतर गटामधल्या अर्थात सेकंड नंबरला असणाऱ्या संघाशी खेळणार आहेत. त्याचा पूर्ण शेड्यूल आपल्यापर्यंत येणार आहेत, कारण असे 3 संघ आहेत ज्यांनी ग्रुप लीड टॉप केलेले आहेत. पण आता एक संघ ठरवायचा आहे. 7 संघ झालेत, एक संघ आपल्याला ठरवायचा आहे आणि तो संघ आता बघूया कुठला संघ ठरतोय या सामन्यामधला. एका बाजूला टीम गिरीज ज्यांना मोठा स्कोर बोर्ड आतापर्यंत उभारलाय. 94 94 केले आहेत. 95 धावांचा पाठलाग करायचा आहे तो पापडीच्या टीमला. तोपर्यंत जर बघितलं आपण मृदुल, तर या ऑल ओव्हर टुर्नामेंटमुळे जी ऑर्गनायझिंग कमिटी आहे ती देखील खुश आहेत. कदाचित जो प्रयत्न केला होता, ज्या कन्सेप्टनं ते पुढे आले होते की महिलांचं क्रिकेट, वुमेन्स क्रिकेट जे पुढाकार घ्यायचा, कदाचित त्याच्यामुळे इथे या 8 टीममधला कोण जिंकणार आहे, कोण विनर होणार आहे, ट्रॉफी कोण घेऊन जाणार आहे ही तर बात आहे. पण त्याच्यापेक्षा जो कन्सेप्ट सक्सेस केलाय ना त्याचा जास्त आनंद या ऑर्गनायझिंग टीमला आहे. कारण ते महत्त्वाचं होतं, कन्सेप्ट पुढे आणणं, त्याला पुढाकार घेणं, चालवणं. आणि याच्यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे ना त्या स्पॉन्सरचा देखील आहे. स्पॉन्सरमुळे कदाचित पुढे जाऊ शकलं नसतं. त्यांनी ऊर्जा दिले, एनर्जी दिले, सपोर्ट केलाय. त्या स्पॉन्सरचं पुन्हा एकदा मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. दिशेनं पुन्हा एकदा वळतोय आपण. येणारे 24 चेंडू 95 धावांचं लक्ष धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते की इकडे गिरीजचा संघ आहे. थांबेल कारण एक बाईक आहे, तिचा नंबर आहे 3328 MH48 AS 3328. जी बाईक आहे ती रोडवरती पार्क केलेली आहे, त्याच्यामुळे थोडासा अडथळा येतोय. ज्या कोणाची असेल त्यांनी त्या बाईक जवळ पोचा, थोडंसं बाजूला करा. 3328 बाईक.
चला सामन्याला सुरुवात होते. येणारे 24 यावेळेला पहिला चेंडू हवाई फायर होता परंतु चुकीच्या दिशेने आहे. पंचांचं डिसिजन 1D सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. धावेंचा श्री गणेशा सिंगल धावेने केला जातो. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 2 धावा धावफलकावर येत असताना 2 सलामीवीर फलंदाज आहे. ज्या प्रकारची सुरुवात गिरीजची राहिली होती त्या प्रकारची सुरुवात आता पापडीला करणं गरजेचं आहे. कारण लक्ष धावफलकावर आपण पाहायला गेलं तर एक भलं मोठं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग कसा केला जातोय यावर देखील नजर दिली जाईल. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ आहे ज्या ठिकाणी ॲक्युरेसी आहे. गोलंदाज आपण पाहायला गेलं तर सेरेना आतापर्यंत चांगल्या रीतीने सुपर लाईन सुपर लेंथ टप्पा सर्व काही चांगल्या रीतीने हाताळलं जात आहे. ॲज ऑलराऊंडर एक अष्टपैलू असे खेळाडू आहे आणि वेगवान गतीनं चेंडू हाताळणं जाणत आहे. यावेळेला टिपलाय खेळ संपलाय खेळ. पहिला गडी बॅक टू द पार्ट. पुन्हा एकदा विनंती आहे. एक बाईक आहे, मोटरसायकल आहे 3328 रेड कलरची गाडी आहे, मोटरसायकल आहे, बाईक. ज्या कोणाची आहे त्यांनी आपल्या बाईक जवळ पोहोचा. MH48 AS 3328 3328 3328. चला नवीन फलंदाज एलव्ही आहे. आतापर्यंत पहिले 5 चेंडूंचा खेळ काय गोलंदाजी आता काय फलंदाजी केली होती. ॲज अ ट्रम्प कार्ड आहे खऱ्या अर्थानं. ज्या प्रकारची गोलंदाजी यावेळेला काय आहे. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. दुसरा गडी बॅक टू द पार्ट. गोल्डन डकचा शिकार बनलाय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 3 धावा. अतिशय तिखट मारा कंजूस डिलिव्हरी हाताळले. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 3 धावा 2 गडी तंबूच्या आसराला परताळल्या. रन किती झाले तर 94-95 धावा करायच्या टीमला, पापडीच्या टीमला 100 नाही करायचे आहेत. पण असा मॅच जिंकायचा ना तर 100% योगदान द्यावं लागणार. एफर्ट तुमचे पाहिजे. किंबहुना 110% प्रयत्न करावे लागतील. नाहीतर प्रयत्नांची शर्त पराकाष्ठा करावी लागणार आहे. कारण हा मॅच असा आहे इथे तुम्हाला जिंकायचं आहे, क्वालिफाय व्हायचं आहे, जिंकायचं आहे. जो टाळ्यांचा गजर थांबवून देऊ नका. जशा तुमच्या टाळ्या येतील तसे सिक्सर येतील. जशा तुमच्या टाळ्या येतील खेळाडूंना प्रोत्साहन येईल. तसा तुमचा टाळ्या येईल तसा खेळण्याची नवी ऊर्जा येईल. नवा होप्स येईल. नवा होप्स येणार आहे. मी म्हटलं ना जसा तुमच्या टाळ्या येतील तसा तो होप्स येणार आहे. त्यामुळे टाळ्या थांबवून देऊ नका. कारण टाळ्या काय करतात खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवतात, कॉन्फिडन्स वाढवतात आणि खेळामध्ये तेच महत्वाचं. आयुष्यामध्ये ते आहे. एकदा का आत्मविश्वास डगमगला ना मग किती तुम्ही बाहेर सपोर्ट करा फायदा नाहीये. आता आत्मविश्वास वाढलाय तो खेळाडूचा. नक्कीच आत्मविश्वास वाढला आणि त्या आत्मविश्वासानं आता बॅटला बॉल देखील तितकेच चांगल्यारीत्या कनेक्ट होत आहेत. मिडल होत आहेत. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना आता 1.2 चेंडूंचा खेळ आहे. 17 धावा. पहिलं षटक खऱ्या अर्थानं चांगल्यारीत्या हाताळलं होतं. 3 धावा परंतु त्यानंतर आता एक्सेलेट करतोय पापडीचा संघ. आता लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. काय करतोय पुन्हा एकदा तोच प्रयत्न आहे. चांगल्यारीत्या झेल टिपला जातोय. गडीबाद तिसरा. रोहितनं चांगला झेल टिपला. ज्यावेळेला हा चेंडू ट्रॅव्हल होत होता बघा. असा झेल टिपणं सोपं नाहीये. असा कॅच घेणं तितकं सोपं नाहीये. पण बरोबर आय अँड कॉर्डिनेशन होतं. बरोबर त्या चेंडूच्या समोर आले आणि एक चांगला कॅच, चांगला झेल त्यांनी टिपला गेलाय. वन डी त्याच्या अगोदर 2 सिक्सर झाले. त्याच्यामुळे आता ती मुभा नाही तुम्हाला षटकार टोकण्याची. हळूहळू जर पाहिलं आपण ज्या 94 केल्या ना त्याचा दबाव आता पापडी टीम मोठी जाणवत आहे. थोडासा दबाव आहे, थोडासा प्रेशर आहे. त्या कारणास्तव आता पुन्हा थोडासा बॅकफुटला जातोय संघ. 18 धावा धावफलकावर आहेत. चौकारांची आतिषबाजी, षटकारांची आतिषबाजी करणं गरजेचं आहे. परंतु ते होणार का त्या आत्मविश्वासानं आता पापडीला मैदानात खेळावं लागेल. दुसरीकडून क्षेत्ररक्षण गिरीज संघ आपण पाहायला गेलं तर आतापर्यंत चांगल्यारीत्या 2 चांगले झेल टिपल्यात. त्या कारणास्तव आतापर्यंत आपण पाहतोय धावेंना रोख लगावले. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 20 धावा धावफलकावर. येणारा चौकार, येणारा षटकार नक्कीच पुन्हा एकदा मॅच मध्ये आणेल. परंतु पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 21 धावा धावफलकावर आहेत. पुरेशा नाही आहेत. कारण 94 धावा केल्या त्याचा अर्थ प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 25 रन करायचे होत्या आसपास. कारण 25 केल्याचं तर 100 पोहोचले असतं. इतकं नाहीये. यानंतर क्वार्टर फायनलच्या मॅचला सुरुवात होईल. पहिला क्वार्टर फायनलचा मॅच
माणिकपूर बी आणि रमेदी टीम, माणिकपूर बी टीम आणि रमेदी टीम आपण रेडी राहा. पहिल्या क्वार्टर फायनलचा मॅच या दोन संघादरम्यान होतोय. एकदा मॅचच्या दिशेने वळतोय. येणारे 12 चेंडू मॅच इक्वेशन या वेळेला काय दर्शवतंय. 74 पहिल्या 12 चेंडू मध्ये 21 धावा आहेत. आता येणारे 12 चेंडू मध्ये अजून देखील 74 धावा ह्या धावफलकावर लगावायच्या आहेत. ते येतील का, ती येणारी काळ वेळ नक्कीच दर्शवेल. परंतु आतापर्यंत गिरीजचा संघ थोडासा खांदे उंचावलेले आपण पाहतोय. येणारे 11 चेंडू अजून देखील एक भलं मोठं लक्ष धावफलकावर. उंच आहे, हवेत आहे. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये सिंगल धावेने थोडीशी फलंदाज दिशा भरकटतोय. मिड ऑन मिड ऑफच्या दिशेने यावेळेला खेळणं तितकंच गरजेचं आहे. परंतु ते फटके आतापर्यंत येत नाहीयेत. सिंगल धावेने धावफलकावर 23 धावा धावफलकावर यावेळेला येतोय. उंच आहे, हवेत आहे. पंच दर्शवत आहेत चेंडू हा सीमारेखा पार आहे. षटकार आहे. बघा षटकारा पाठावर षटकार येतात. क्या ये देर आहे और देर आहे तो दुरुस्त भी आहे क्या. लेट आल्यात पण किती फायदेशीर आल्यात. देर आहे और दुरुस्त भी आहे क्या असं म्हणावं लागणार आहे. पहिले 2 ओव्हरमध्ये रन आल्या नव्हत्या. नाही ती मुभा तुमची आता अजून आपण बघितलं तर जी 2 सिक्सरची मुभा आहे ती तुम्हाला नक्कीच मिळते. व त्याच्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे जे एक्सपेक्टेशन आहे कदाचित जास्त आहे. जास्त आस्किंग रन रेट आहे मॅचचा. डिफ्लेक्शन अशा रन पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होतं माहिती, आपण हायवेवरती जातो ना, डायव्हर्शन असतं, टर्न मारून जायचं असतं. हे डायव्हर्शन होतं, हे डिफ्लेक्शन होतं. चेंडू हाताला लागला, थोडासा डिफ्लेक्ट झाला आणि त्याने आपला रस्ता बदलला. चौकार. चौकाराने आता 39 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा तो प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षण. गिरीज संघ ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण राहिलंय, पहिल्या 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 40 धावा धावफलकावर आहेत. येथून येणारा लक फॅक्टर नक्कीच पुन्हा एकदा क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटच्या खेळामध्ये बऱ्याच वेळा आपण पाहतोय ना भूतो ना भविष्य म्हणून ओळखला जाणारा खेळ म्हणूनच क्रिकेटचा खेळ ओळखला जातोय. आता येणारे 6 चेंडू. लक्ष किती आहे? लक्ष एक भलं मोठं अजून देखील आपण पाहतोय. 95 धावेंचं लक्ष आहे. आता येणारे 6 चेंडू 55 धावा धावफलकावर लगावायचे आहेत. अतिरिक्त धावा येणार. त्यामध्ये रन आल्या नव्हत्या, 21 रन आल्या होत्या. तिथून थोडासा सटकला. अजून एक नो अपेक्षा आहे. पापडी टीम सांगते जर आमच्या बाबतीत तसं घडलंय तर त्यांच्या बाबतीत पण तसं घडायला हवं तर फेअर आहे. त्याच्यामुळे बघूया. 9 बॉल आलाय आणि त्याच्यावरती 6 आलाय. नक्कीच त्यासाठी आता टाळ्या वाजतायत. खेळाडूंना त्या प्रकारचं प्रोत्साहित केलं जात आहे. 5 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल धावफलकामध्ये ऍड. धावफलकावर आतापर्यंत 54 धावा धावफलकावर आहेत. येणारे 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा पंचांचा डिसिजन. नो डायरेक्ट हिट. कम फिट. बॉल काउंट आहे का? येस, बॉल काउंट अर्थातच गडीबाद असेल आणि निर्धाव चेंडू देखील असेल. तुर्ताच आपण डीजेच्या दिशेने ऐकूयात एक सुमधुर संगीत. फलकावर आपण पाहतोय आतापर्यंत नो +1
3.3 चेंडूंचा खेळ 57. 57 धावा धावफलकावर येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. सामना थोडासा आपण पारडा बघितला नाही तर एक तर्फ गेलाय. गिरीश संघाच्या बाजूने थोडंसं पारडा आता झुकत चाललंय. अजून एक येणारा निर्धाव चेंडू फेअर डिलिव्हरी आहे. आता येणारे मॅच मध्ये औपचारिकता सर बाकी आहे. येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 57 57 धावा हे आतापर्यंत धावफलकावर आपण पाहतोय. एक भलं मोठं लक्ष नक्कीच धावफलकावर होतं. 95 95 धावेंचं लक्ष. परंतु दुसरीकडून आता पापडीचा संघ थोडासा हताश आहे, थोडासा निराश आहे. यावेळेला सामना हा थोडासा एकतर्फ जातोय. आता नो आहे. झेल टिपला जातोय परंतु पंच पुन्हा एकदा बॉल काउंट आहे. धावचीची संधी होती. पुन्हा एकदा तेच घडतंय. रनआउटच्या रूपानं सामना फिनिश, सामना खल्लास. आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम गिरीज. हार्ड लक टीम पापडे, आपण देखील अतिशय चांगला खेळ दर्शवला. आपल्याला देखील पुढील वर्षांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. गिरीच्या संघानं आणि प्लेयर ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच आहे सेरेना. सेरेना आहेत प्लेयर ऑफ द मॅच. आपण या आपल्या मेडलचा आपण स्वीकार करायचा आहे. बॅटिंग चांगली, 43 रन तुम्ही केले आहेत, त्यामुळे आपल्याला इथे मेडल देऊन संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटीला मी विनंती करतो की त्यांनी ग्राउंडवर यायचं आहे. फेस ऑफ द टुर्नामेंट सगळ्यांनी पुढे यायचं आहे. ऑर्गनायझिंग कमिटी, ऑर्गनायझिंग कमिटी पुढे यायचं आहे. थोडे मध्ये जा, स्टेजवर जा, तिथे ग्राउंडवरती जा. ग्राउंडवरती एकत्र उभे राहा. ह्या सर्वांची मेहनत आहे, कष्ट आहे. ऑर्गनायझिंग कमिटीला बोलावलेलं आहे. फक्त ऑर्गनायझिंग कमिटी फक्त एकत्र उभे राहते तिथे ग्राउंडवर, पिचवर. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की सर्वांनी जोरदार टाळ्या मारायच्या त्यांच्यासाठी. दिवस रात्र कष्ट मेहनत करून महिने 2 महिन्यापासून तयारी सुरू आहे. उन्हामध्ये पिच तयार करण्यापासून सगळं काही त्यांनी सांभाळलेलं आहे. दे आर द फेस ऑफ दिस टुर्नामेंट. प्लीज गिव्ह देम बिग हँड्स. प्लीज गिव्ह देम बिग हँड्स. थँक्यू व्हेरी मच. तुम्हा सर्वांची मी मनापासून आभारी आहे. माझे स्वप्न आहे, माझा सपोर्ट आहे, परंतु तुमच्या विना हे साध्य होऊ शकत नाही. आय थँक एव्हरी वन ऑफ यू. तुम्ही तुमचं नोकरी, फॅमिली सांभाळून इतका वेळ देत आहात चर्चसाठी आणि स्पोर्ट्स क्लबसाठी. खरोखर सच्चे दिल से मैं तुम्हारा शुक्रगुजार हूँ. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. सेरेना, आपण या आपल्या प्लेयर ऑफ द मॅच, मागच्या मॅच प्लेयर ऑफ द मॅच आपण दिला जाणार आहे, जिनं चांगले बॅटिंग केले. फादर अजीज आहेत आणि बरोबर त्यांचे शुभ असते, त्यांच्या फक्त हातात आपण हा मॅडल. सेरेना, तुम्ही या. हे सर्व कमिटी आहेत, ऑर्गनायझिंग कमिटी, संयोजक समिती, नियोजन समिती म्हणा, किंवा या टुर्नामेंटला खऱ्या अर्थानं चांगलं रूप देण्याचं काम या टीमने केलेलं आहे. टीमचा अर्थ तसा असतो. कारण टीम हॅव मेनी हँड्स अँड वन माइंड. म्हणजे या टीमच्या जोडीला भरपूर हात आहेत, पण एक माइंड होता, एक माइंडसेट होता, एक कन्सेप्ट होता. या वुमेन्स क्रिकेटला पुढे नेण्याचं काम केलेलं आहे.
आणि या सरेनाला आता इथे प्लेअर ऑफ द मॅच अर्थात वुमेन ऑफ द मॅच फादर अजीज आहे. त्याने जास्त हे मेडल आहे तिने केलेल्या त्या कामगिरीचं हे प्रतीक आहे आणि तेच फादर त्यांना प्रदान करण्यात येत आहेत. सेंट मायकल चर्च माणिकपूर प्रेझेंट इंटर पॅरिश वुमेन्स क्रिकेट टुर्नामेंट 2025. आता लीग स्टेजवरच्या मॅच संपलेल्या आहेत. आपण आता क्वार्टर फायनलच्या मॅचच्या दिशेने जाणार आहोत आणि क्वार्टर फायनलचा पहिला मॅच आता दोन संघादरम्यान असणार आहे. माणिकपूर बी आणि त्याच्या समोर आहे रमेदी.